नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो पहा, एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे एम्स या भरती संदर्भामध्ये. तर पहा, सर्वांनाच माहिती आहे एम्स जे आहे म्हणजेच नॉरसेट जे आहे याची वॅकन्सी निघालेली आहे. जवळपास 2100च्या जवळपास पदे या ठिकाणी निघालेली आहेत मित्रांनो. संपूर्ण माहितीचे PDF जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे. तर यामध्ये मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट जे आहे तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे डिटेलमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर पाय व्हिडिओमध्ये जे आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस काय काय असणार आहे, ॲप्लिकेशन फीस वगैरे सर्व माहिती आपल्याला कव्हर करायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला सांगतो पाय, एम्स म्हणजे खूप महत्त्वाचं नर्सिंग प्रोफेशनसाठी खूप चांगला जॉब आहे. खूप अगदी महत्त्वाचा आणि चांगला जॉब आहे. पहा, तुम्ही जर नर्सिंग प्रोफेशनमध्ये डिग्री घेतलेलं आहे, डिप्लोमा घेतलेला आहे आणि तुम्हाला नर्सिंगमध्ये सगळ्यात चांगला जॉब करायचा असेल, ॲज अ चांगला म्हणजे लोकांच्या नजरेमध्ये जे काही नर्सिंग विद्यार्थी असतील, जे कोणी त्यांचा एक म्हणजे चांगला दृष्टिकोन असतो की बाबा एम्समध्ये जॉब करतोय, ठीक आहे. खूप चांगल्या फॅसिलिटी असतात मित्रांनो त्या ठिकाणी, खूप चांगले सर्व्हिसेस देता येतं आणि त्यानंतर तुम्हाला पण त्यामध्ये लागल्यानंतर तुम्हाला पण या ठिकाणी पे स्केल वगैरे खूप चांगला भेटतो. सर्व सुविधा वगैरे भेटतात. जवळपास 1,00,000च्या जवळपास सॅलरी तुम्हाला या ठिकाणी भेटते मित्रांनो. पूर्ण भारतामध्ये या ठिकाणी जे आहे तर केंद्र सरकार अंतर्गत हे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे आहेत म्हणजेच एम्स जे आहे याचे मेडिकल इन्स्टिट्यूट आहेत. केंद्र सरकारला जे चालवतं, ज्यामध्ये सर्व हाय टेक्निकलचे जे आहेत यामध्ये इन्स्ट्रुमेंट असतात. सर्व टेक्नॉलॉजी यूज करून या ठिकाणी चांगलं हे हॉस्पिटल वगैरे चालतात. तर खूप चांगलं आहे. नवीन वॅकन्सी निघालेली आहे. यामध्ये एक छोटंसं सांगायचं झालं तर यामध्ये प्रोसेस अशी असते की तुम्हाला जाहिरात निघाल्यावर फॉर्म भरायचा असतो. त्यामध्ये एक पहिली एक्झाम असते फर्स्ट, त्यानंतर दुसरी एक एक्झाम असते सेकंड, त्यानंतर मग तुमचं जे आहे हे जे आहे स्किल टेस्ट म्हणा किंवा इंटरव्ह्यू अशा प्रकारे होतं, ठीक आहे. तर 2 एक्झाम अपिअर होणं गरजेचं आहे. 2 एक्झाम पास झाल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी तिसऱ्यासाठी स्किल टेस्ट म्हणा किंवा मग इंटरव्ह्यू जी काय आहे ती प्रोसेस पूर्ण केली जाते. महत्त्वाचे फक्त हे 2 टेस्टच असतात, पहिलं आणि सेकंड. पहिलं सेकंड क्रॅक केलं म्हणजे तुम्ही लागल्यातच जमा असता मित्रांनो. या ठिकाणी मेन्स प्री आणि मेन्स असते यामध्ये. तर पूर्ण डिटेल या ठिकाणी पाहून घेऊ. सर्वात अगोदर तुम्हाला पहा, या ठिकाणी ऑनलाईनची डेट जी आहे 24 फेब्रुवारीपासून चालू झालेली, म्हणजे आजच 24 जे आहे पहा या ठिकाणी आहे, ठीक आहे. तर 24 फेब्रुवारी 2026 पासून तुम्ही या ठिकाणी हे फॉर्म भरू शकता. त्यानंतर लास्ट डेट जे असणार आहे 16 मार्च असणार आहे. लक्षात असू द्या, 16 मार्च संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ही फॉर्म भरू शकता. जवळपास हे 15 दिवस आणि हे 6 दिवस म्हटलं तर जवळपास 20-22 दिवस तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आहेत. त्या अगोदर सर्व डॉक्युमेंट क्लिअर आहेत का पाहून घ्या, त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. लिंक ह्या मी आपल्या दोन्ही पण आहेत, या दोन्ही पण लिंक ज्या आहेत आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामवर मी टाकून देतो, ठीक आहे. या ठिकाणी जे आहे तर लिंक तुम्ही जाऊन घेऊ शकता. मोस्टली जे आहे तर PDF लिंक वगैरे आपण टेलिग्रामवरच टाकत असतो मित्रांनो. त्यानंतर ॲप्लिकेशन फी किती असणार आहे, तर फीसाठी जनरलसाठी पहा या ठिकाणी जे आहे फीस 3,000 असणार आहे मित्रांनो. लक्षात असू द्या, 3,000 हे जनरलसाठी असणार आहे आणि 2400 जे आहे SC ST आणि EWसाठी आणि PWसाठी या ठिकाणी फी जे असणार आहे हे फ्री असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. अशा प्रकारे फीजचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आहे फॉर कंप्लीट डिटेल जे आहे तुम्हाला या ठिकाणी जे आहे ऑफिशियल वेबसाईट पाहावं लागेल. त्यानंतर पे स्केल जो असणार आहे अशा प्रकारे पे स्केल असतो मित्रांनो. जे आहे पहा 44,900 ते 1,42,400 हे लेवल 7 अंतर्गत बेसिक या ठिकाणी अशी सॅलरी ठरली जाते. लेवल 7 अंतर्गत जवळपास तुम्हाला सर्व ठरलं तर 90,000च्या प्लसमध्ये सॅलरी तुम्हाला या ठिकाणी जात असते मित्रांनो. त्यानंतर पहा एलिजिबिलिटी जे क्रायटेरिया अशा प्रकारचा आहे, ज्यामध्ये पहा 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता. जे एज लिमिट यांना दिलेली आहे 18 ते 30 वर्षापर्यंत. ॲज पर द गव्हर्नमेंटचा रूल आहे, त्या रूलनुसार हे फॉर्म भरता येतो. त्यानंतर फॉर्म कोण भरू शकतं, तर पहा BSc नर्सिंगवाले डायरेक्टली फ्रेशर फॉर्म भरू शकतात. पण जे GNMवाले आहेत, GNMवाल्यांना 2 वर्षाचा फॉर्म भरण्यासाठी एक्सपिरियन्स लागतो मित्रांनो. 2 वर्ष तुम्ही 50 बेडेड हॉस्पिटलमध्ये काम करणं अनिवार्य आहे आणि त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणजेच अनुभव प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे, तेव्हा तुम्ही GNMवाले फॉर्म भरू शकता, ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे यामध्ये एक्झाम डेट काय असतील, तर एक्झाम डेट अशा प्रकारे असणार आहेत पहा. प्रिलिम जे आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे 2 प्रकारे या ठिकाणी एक्झाम होती, फर्स्ट आणि सेकंड, म्हणजे फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज. पहिली एक्झाम जी होणार आहे 11 एप्रिल जे आहे त्या दिवशी शनिवार असणार आहे, त्या दिवशी होणार आहे. आणि दुसऱ्या स्टेजची होणार आहे ती लगेच होणार आहे गुरुवारी 30 एप्रिलला. म्हणजे हे मार्चमध्ये तुम्ही हे फॉर्म भरल्यानंतर जेव्हा लगेच
एप्रिलमध्ये लगेच एक्झाम होऊन जाते. प्रोसेस खूप फास्ट आहे मित्रांनो. एम्समधली प्रोसेस एवढी फास्ट आहे तेवढी मोस्ट ऑफ द माझ्या मते तर दुसरी कोणती आपल्या नर्सिंग प्रोफेशनमधली एवढे फास्ट एम्स कंडक्ट करणार नाही असं मला तरी वाटतं. कारण पहा खूप महत्त्वाचं आहे यामध्ये सर्व तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जातं. तुम्हाला यानंतर मी जे आहे PDF पण दाखवून देतो. PDF आपण पाहून घेऊ लगेच. यामध्ये जे डिटेल PDF आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहे. अशा प्रकारे बेसिक माहिती तर हीच आहे पूर्ण महत्त्वाची. PDF तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर हे पहा मित्रांनो, नॉर्सेट 10ची जी आहे PDF कंप्लीट PDF आहे. हे पूर्ण PDFमध्ये डिटेल माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ते आपण शॉर्टमध्ये जे आहे बेसिक इम्पॉर्टंट कव्हर केलेलं होतं. यामध्ये जे आहे तीच सर्व माहिती आपण यामधलीच त्यामध्ये घेतलेली होती. यामध्ये 25 पेजेस आहेत, त्यामुळे आपण हे जे आहे एवढं डिटेल घेतलं नव्हतं, शॉर्टमध्ये कव्हर केलं होतं. पहा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे BSc डायरेक्टली फॉर्म भरू शकतात. तर त्यानंतर GNM वाल्यांना या ठिकाणी 50 बेडेड हॉस्पिटलमध्ये एक्सपिरियन्स मागितला. या ठिकाणी पहा 2 इयर्स एक्सपिरियन्स इन 15 बेडेड हॉस्पिटल मित्रांनो. त्यानंतर पुढं महत्त्वाचं जे आहे पहा, फीस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3,000 प्लस 2400 जे आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर डेट तुम्हाला पण मी सांगितलं होतं मेन CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. या ठिकाणी पहिली जे 11 एप्रिलला, दुसरी जी आहे 30 एप्रिलला. ठीक आहे. त्यानंतर लगेच यांनी जे आहे महत्त्वाचं जे आहे पुढची प्रोसेस लगेच स्टार्ट करतात मित्रांनो. पूर्ण माहिती AIIMS.exam.ac.in या वेबसाईटवर सर्व अपडेट येत असतात मित्रांनो, जी काय अपडेट वगैरे आहेत. त्यानंतर मी एक दुसरा व्हिडिओ पण पाहिला आहे, म्हणजे दाखवणार आहे तुम्हाला माहिती. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या वॅकन्सी किती येतात ते पण आपण यामध्ये कव्हर करणार आहे मित्रांनो. इम्पॉर्टंट डेट्स जे आहेत पहा या ठिकाणी 16 मार्चपर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. स्टार्ट ऑलरेडी झालेलं सांगितलेलं आहे मी तुम्हाला. त्यानंतर हे सर्व प्रोसेस आहे, अपलोड ॲडमिट कार्ड वगैरे सर्व डिटेल ही प्रोसेस असणार आहे मित्रांनो. या पहा अशा प्रकारे संपूर्ण आहे. एज रिलॅक्झेशन अशा प्रकारे OBCला 3 वर्ष आणि SC STला 5 वर्ष, म्हणजे 30 वर्षापर्यंत नॉर्मल असेल तर 30 वर्षापर्यंत भरता येतं. त्यानंतर OBC असेल तर 33 आणि SC ST असेल तर 35 वर्षापर्यंत असं या ठिकाणी फॉर्म भरता येतो मित्रांनो. त्यानंतर तुम्ही दुसऱ्यामध्ये पण मोडत असाल तर त्यामध्ये आणखीन रिलॅक्झेशन तुम्हाला देण्यात येतं, जसं की PWD असेल, एक सर्व्हिसमॅन असेल, त्यानुसार पण तुम्हाला या ठिकाणी रिलॅक्झेशन आहे मित्रांनो. ही संपूर्ण PDF आहे, त्यामध्ये काही महत्त्वाचं असेल तर ते पण आपण कव्हर करून घेऊ. जर तुम्ही फॉर्म भरणार आहात तर तुमच्यासाठी सर्व महत्त्वाची माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. ते खूप महत्त्वाचं असते. त्यासाठी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे कळणं खूप गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांना जे आहे एक्झाम देत आहे, तर एक्झाममध्ये काय असते हे माहीत नसेल तर हे पहा स्टेज फर्स्टमध्ये नॉर्सेट प्रिलिमिनरी असते, ज्यामध्ये पहा स्कीम एक्झाम. नॉर्सेट प्रिलिमिनरी स्टेज इज क्वालिफाईंग एक्झाम असते, म्हणजे तुम्ही क्वालिफाय करणं गरजेचं आहे. क्वालिफाईड टेस्ट विल बी अलाउड टू अपिअर स्टेज सेकंड. जर तुम्ही फर्स्टमध्ये क्वालिफाय झाले तर मग तुम्ही सेकंडमध्ये जाऊ शकता. फर्स्टमध्ये फेल झाले तर तुम्ही सेकंडमध्ये जाणार नाही, ऑब्वियसली कॉमन आहे. त्यामध्ये नॉर्सेट प्रिलिमिनरी विल बी नॉट बी युज्ड फॉर डिसिजन ऑर मेरिट ऑर रँक फॉर फायनल सिलेक्शन. बरोबर आहे. सेकंड एक्झाम होणार आहे, म्हणजे पहिल्या एक्झामवर काही तुम्हाला फायनल सिलेक्शन वगैरे तर भेटणार नाही. द ड्युरेशन विल बी किती असणार आहे? 90 मिनिटाचा असणार आहे. 100 MCQ असले तर 100 मार्क असणार आहेत. त्यामध्ये 4 अल्टरनेटिव्ह असतील. ईच क्वेश्चनमध्ये तुम्ही एक सिलेक्ट करू शकता, जे 4 ऑप्शनमधलं एक. 20 MCQ रिलेटेड टू जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूड MCQ रिलेटेड टू सिलेबस ऑफ नर्सिंग. या ठिकाणी पहा महत्त्वाचं काय सांगितलं आहे, 100 जे मार्क आहेत, 100मधले जे आहेत हे जे 20 मार्क असतील हे GK मध्ये आणि रिझनिंगसाठी असतील. 80 जे मार्क असतील हे नर्सिंगसाठी आहेत. ज्यांचं खूप चांगलं नर्सिंग आहे, एकदम टफ आहे, तो विद्यार्थी या ठिकाणी नक्कीच हे एक्झाम द्या आणि हे तुम्ही खूप चांगले सॅलरीचा एक या तुमच्या करिअरचा या ठिकाणी चांगला हे निवड करू शकता रस्त्याची, जे खूप चांगली असणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट एक आहे यामध्ये, 5व्या पॉईंटमध्ये पहा, देअर विल बी अ नेगेटिव्ह मार्किंग. लक्षात असू द्या, या ठिकाणी नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे प्रश्न चुकला तुमचा तर तुमचे मार्क या ठिकाणी कट होतात मित्रांनो. खूप महत्त्वाचं आहे. अभ्यास चांगला असणं गरजेचं आहे. अभ्यास चांगला असेल तरच फॉर्म या ठिकाणी तुम्ही एलिजिबल व्हायचे चान्सेस असतात. हा 5वा पॉईंट सगळ्यांनी नोट करून घ्या. क्वेश्चन पेपर विल बी डिवायडेड इन 5 सेक्शन, ईच ऑफ 18 मिनिट्स ड्युरेशन. त्यामध्ये ईच सेक्शन विल बी कंटेन 20 क्वेश्चन. पहा या ठिकाणी 20 गुणिले 5 किती होतात तर 100 होतात. ठीक आहे. 20 100. ठीक आहे. तर या ठिकाणी 5 पोर्शनमध्ये क्वेश्चन पेपर डिवाइड केलेला आहे. त्यांना ईच सेक्शनला 20 या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला दिले जातात आणि ईच जे आहे ते 18 मिनिटासाठी या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट या ठिकाणी हा पॉईंट 5वा जो म्हणतोय, द निगेटिव्ह मार्किंग 1/3 मार्क्स ऑफ ईच रॉंग आन्सर. ठीक आहे. तर पहा 1/3 मार्क तुमचे रॉंग आन्सरला कटून जातील. त्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल की रॉंग असेल तर देऊ नका, त्याला सोडून द्या. ठीक आहे. महत्त्वाचा हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट.
त्यानंतर यामध्ये महत्त्वाचं पाहायला गेलं तर या ठिकाणी जे आहे फर्स्ट क्लिअर झाले, नंतर मग सेकंड वगैरे येतं. सिलेबस सर्व बेसिक असणार आहे, जे आपलं नर्सिंगचं आहे पूर्ण नर्सिंगचं वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत सिलेबस यामध्ये असतं. त्यानंतर तुम्हाला बेसिक म्हणजे दुसरं म्हणजे जे आहे यानंतर जे GK आणि ॲप्टिट्यूड आहे ते पण तुम्हाला कंप्लीट करावं लागेल, ते पण खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये प्रत्येक एम्स जे आहेत त्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध. त्यानंतर महत्त्वाची माहिती जे काय आहे ते आपण कव्हर करून घेऊ. बेसिक माहिती यामध्ये जे आहे अनेक्झर वगैरे सर्व दिलेलं आहे. PW एक्सप्लेनेशन जर तुम्ही असाल कॅन्डिडेट त्यामध्ये जर मोडत असाल तर PWD वगैरे. त्यानंतर हे जे आहे तुमची एम्सनुसार कोणत्या एम्सला किती वॅकन्सी आहेत, ठीक आहे. म्हणजे प्रत्येकी एम्सला तुम्ही जर उदाहरणामध्ये एम्स भोपाळमध्ये भरताय तर एम्स भोपाळमध्ये किती एकूण जागा येतात, त्यामध्ये अनरिझर्वड किती असतील, त्यानंतर OBC नॉन क्रिमिनलवाल्यासाठी किती, SC STसाठी, EWसाठी आणि PWD ॲग्रिगेटसाठी किती. तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं, महाराष्ट्रामध्ये आपले जे आहेत एम्स नागपूर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी एम्स नागपूर 9 नंबरला आहे, ठीक आहे. त्यानंतर बाकीचे जे आहेत ते न्यू दिल्ली आहे, त्यानंतर RML हॉस्पिटल, त्यानंतर SGH जिपमर आहे, त्यानंतर मग CIPA या ठिकाणी 19 नंबरला AIIPMR मुंबई जे आहे त्यामध्ये पण एक इन्क्लूड आहे, ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे एवढे हे जे आहेत एम्सचे आहेत. यामध्ये नागपूरचं जर पाहायला गेलं तर एकूण नागपूरमध्ये जे आहेत टोटल जे आहेत 26 आहेत अनरिझर्वडसाठी, त्यानंतर 15 जे आहेत OBCसाठी, त्यानंतर 6 जे आहेत या ठिकाणी SCसाठी, 4 जे आहेत STसाठी, त्यानंतर मग EWसाठी 5 आहेत. असे एकूण जर पाहायला गेलं एम्स नागपूरमध्ये सर्व जर टोटल 56 जागा या ठिकाणी एम्स नागपूरमध्ये निघालेल्या आहेत मित्रांनो. अशा प्रकारे हे सर्व जागा हे एम्स नागपूरमध्ये आहेत. एकूण जागा या ठिकाणी जर पाहिलं सर्व तर 2551 या ठिकाणी जागा आहेत. सर्वच जागा यामध्ये या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे, ठीक आहे मित्रांनो. ही संपूर्ण माहिती जवळपास आपण कव्हर केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. संपूर्ण जर समजत नसेल तर परत एकदा पहा. जर तरीही तुम्हाला काही राहिले असं वाटते तर कमेंट करा, नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.